अक्षर आणि स्वभाव. पक्षी प्राणी फुलपाखरे फोटोग्राफी हिंडणे फिरणे अक्षरातुनी घेई वेध मनाचा अभ्यास अनोखा ग्रॅफॉलॉजीचा. तर ही जी काही हस्ताक्षर शास्त्र म्हणजे जे आहे त्याला ग्रॅफॉलॉजी असं नाव आहे. आणि ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय, तर याविषयीच आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आज अनिरुद्ध वैद्य. पुण्याचे श्रीयुत अनिरुद्ध वैद्य स्वतः BE मेकॅनिकल DBM आणि जपानी भाषा शिकलेले आहेत. शिक्षणाची इतकी वेगळी पार्श्वभूमी असलेले हे अनिरुद्ध, पण त्यांना सन 2000 त्यांच्या एका मित्रांनी त्यांच्या हस्ताक्षरावरून त्यांच्या स्वभावाविषयी त्यांना सांगितलं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली की अरे मी पण ह्याच्यामध्ये शिकलो तर ह्याचा अभ्यास केला तर काय हरकत आहे. या विचारातून त्यांनी या ग्रॅफॉलॉजीचा अभ्यास करण्याची सुरुवात केली. आत्तापर्यंत साधारण 8 ते 10 हजार हस्तलिखित त्यांनी पारखलेली आहेत. लिहिणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्यांच्या स्वभावाविषयी त्यांनी चर्चा देखील केली आहे. स्वभाव बदलण्यासाठी अक्षरं कशी काढावी याचं देखील ते मार्गदर्शन आपल्याला करतात. ग्रॅफॉलॉजी या संशोधनाला भारत सरकारने आता कॉपीराईट मान्यता देखील दिलेली आहे. तेव्हा हा एक मान्यता प्राप्त अभ्यासक्रम आहे असं आपण म्हणू शकतो. तर ऐकूयात आपण अनिरुद्ध वैद्य यांच्याकडून हस्ताक्षर आणि स्वभाव म्हणजेच ग्रॅफॉलॉजी विषयी. नमस्कार. पूर्वते थँक्यू. एक थोडीशी चूक सुधारतो. ग्रॅफॉलॉजीला सरकारची मान्यता नाही आहे, तर मी जे एक संशोधन केलं आहे त्या संशोधनाचा विषय आहे हस्ताक्षरावरनं लिहिणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या सर्जरीज. त्याला कॉपीराईट मिळालेला आहे. त्या कॉपीराईटचं अजून एक असं आहे की लिहिणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या सर्जरीज त्या कुठल्या ऑर्गनवर घडल्या, त्या त्याच्या वयाच्या कितव्या वर्षी घडल्या, त्या मेजर होत्या का मायनर होत्या, इतके डिटेल्स हँडरायटिंगमधून कळू शकतात. आणि त्याचं हे पेटंट आहे. मंजिरी त्यांनी परवानगी दिली चार्ज करायला, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरती माझं संशोधन चालू आहे. मला वाटतं लेट मी फिनिश फर्स्ट, मग आपण प्रश्नोत्तराकडे वळूयात. तर व्हॉट इज ग्रॅफॉलॉजी? ग्रॅफॉलॉजी इज अ सायन्स ऑफ रिलेटिंग माइंडसेट विथ युअर हँडरायटिंग किंवा अंडरस्टँडिंग युअर माइंडसेट ऑर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे थोडक्यात काय, तर ग्रॅफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षरावरून मनुष्याच्या किंवा त्या लिहिणाऱ्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंडवरून स्वभावाचं परीक्षण किंवा पारख. थोडा फास्ट जातो. बहुतेक माझं प्रेझेंटेशन संपेपर्यंत तुम्ही इथे खूप हस्ताक्षर तज्ज्ञ निर्माण व्हाल. सांगू शकताय हु इज ॲग्रेसिव्ह? बी करेक्ट. Who is organized? Thank you. Who is economical? Correct. मग आता याची हिस्ट्री सांगतो. ग्रॅफॉलॉजीची हिस्ट्री सांगतो थोडक्यात. 1664 कॅमिलो बार्लो हे डॉक्टर होते आणि स्पेनच्या बोलॉंग युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक होते सायकोलॉजी आणि मेडिसिनचे. त्यांनी हे पहिलं पुस्तक 1662 साली लिहिलं. त्याच्यानंतर डायरेक्ट 1850 साली जर्मन आणि फ्रेंच सायंटिस्ट
याच्यावरती त्यांनी डॉक्युमेंटेशन सुरू केलं. याच्यातली गॅप लक्षात घेतली तर जवळपास 150 वर्ष ह्या विषयावरती काहीच घडलं नाही. त्यानंतर 1915 म्हणजे परत 60-70 वर्षाचा काळ गेला. M.N. बुनकर या ग्रॅफॉलॉजिस्टनी पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे 2025 पर्यंत US आणि युरोप या 2 देशांमध्ये याच्यावरती बरंच संशोधन झालं. भारतात 1980 ते 85 दरम्यान पुण्यात पहिल्यांदा मिलिंद राजोरे यांनी या विषयावरती क्लासेस सुरुवात केली. मिलिंद राजोरेंचेच एक शिष्य श्रीकांत परांजपे, मी त्यांच्याकडे शिकलो आणि नंतर मिलिंद राजोरे सरांकडेही शिकलो. आता गंमत बघा, 1662 आणि आज आपण बोलतोय 2025. किती वर्ष झाली? 350-400. दासबोध कोण कोण वाचतं इथे? कृपया हात वर करा. 1 2 3 4. दासबोधात समर्थांनी सांगितलंय का हो अक्षराविषयी? दासबोध लिहिला गेलाय 1654 साली. म्हणजे कॅमिलो बाल्डोनी लिहिलेल्या पुस्तकाच्या 10 वर्ष आधी हे ज्ञान आपल्याकडे माहीत होतं, पण आपल्याला त्याच्यावरती काही केलं नाही आपल्या पुढच्या पिढ्यांनी म्हणा पाहिजे तर. त्यामुळे हे ज्ञान विसरून गेलो आपल्या पुढच्या पिढ्या. हे दासबोधाचे मुद्दाम उतारे दिलेत. हे वाचता येतंय का तुम्हाला? नाहीतर मग मोठं करतो. वेद शब्दमय आहेत. शब्द अक्षरांपासून बनतात. सर्व अक्षरांचे मूळ हे ओंकाराच्या 3.5 मात्रामध्ये आहेत, म्हणून वेद मात्रामय आहेत. ठीक आहे, मी वाचून दाखवतो. हे इथे लिहिलंय, रेषा वाकड्या तिकड्या काढल्या म्हणजे अक्षर तयार होतात. अक्षरांपासून शब्द तयार होतात. अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आले की श्लोक, गद्य किंवा प्रबंध तयार होतात. इथे त्यांनी दिलंय आकार, उकार, मात्रा या 3 मात्रा आणि ओंकारावरील चंद्र आणि बिंदू या 2 अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रा होतात. आणि या ओंकारामधून 16 स्वर आणि 36 व्यंजन मिळून एकंदर 52 अक्षर तयार होतात. इथे समर्थ म्हणतायत, शुद्ध लिहावे, नेटनेटके लिहावे, लिहिल्यावर त्यातील अशुद्ध पुसून टाकावे. एकदा अक्षराच्या मागे पुढे असलेल्या काना मात्रा जिथल्या तिथे नीट कराव्यात. लिहिण्याची जी पद्धती एकदा स्वीकारली ती अखेरपर्यंत निश्चयाने तशीच ठेवावी, कायम ठेवावी. ज्याचे जसे अक्षर सुंदर असते तसेच त्याचे वाचणे सुंदर असते, बोलणे सुंदर असते, थोडक्यात स्वभाव सुंदर असतो. इथे ते म्हणतायत अक्षर कशी लिहावीत तर ओळीला ओळ लागू नये, रफाराने मात्रेचा छेद करू नये, अक्षरांच्या ओळीला खालच्या ओळीचा स्पर्श होऊ नये, अक्षरे लांबट असू नयेत, शीशाने पानावरती रेषा आखाव्यात, त्यावर उरलेली शब्दसंख्या लिहावी वगैरे वगैरे. आता हे दासबोध आहे, तुम्ही घरी जाऊन बघू शकता. मग आता ही कन्सेप्ट आपण थोडक्यात समजावून घेऊयात. ग्रॅफॉलॉजी म्हणजे काय? इमॅजिन करा की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा ABCD कधी शिकलात? 5वी. हल्ली मुलं ज्युनियर आणि सिनियर KGत शिकतात. जेव्हा 5वीत ABCD शिकलात त्यावेळेला काय होतं? सर किंवा मॅडम ज्या कोण असतील
त्या बोर्डवर आल्या, त्यांनी एक ए बोर्डवर लिहिला, बरोबर? आणि आपल्या सगळ्यांना सांगितलं की तुमच्या वहीत लिहा. सगळ्यांनी वहीत लिहिला, बरोबर? सगळ्यांचा ए सारखा होता का? त्याचं कारण असं आहे की प्रत्येक माणूस हा युनिक आहे, युनिक पर्सनॅलिटी आहे. मग आता दुसरं की सगळ्यांचे ए हे एच होते पण वेगळे होते ना, असे होते, असे होते. आपण एकीकडे म्हणतो की आपण अनुकरणातून शिकतो, बरोबर? आई वडिलांचं, गुरुजनांचं बघून शिकतो. मग जर मास्टरपीस एकच होता तर वेगवेगळे ए का उमटले? त्याचं कारण असं आहे की आपल्या माइंडसेटमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये ए कसा लिहायचा, हाऊ टू राईट वॉज ऑलरेडी प्री प्रोग्रॅम्ड. सरांनी किंवा मॅडमनी ए काढल्यानंतर कोणालाही हाताला धरून ए काढावी लागली नाही ना. तो ए उमटला, तो तुमच्या युनिक पद्धतीने उमटला. म्हणून तुमच्या माइंडसेटमध्ये जो काय प्रोग्राम होता एखादं ग्राफ काढण्याचा, त्याला ए म्हणायचं हे मॅडमनी सांगितलं. ही ग्राफोलॉजीची बेसिक कन्सेप्ट. मग आता याच्यातलं लॉजिक आपण एस्टॅब्लिश करूयात थोडक्यात. ए टू झेड, अ ते ज्ञ, 0 ते 9 हे सगळे एक प्रकारचे थॉट आहेत. एखादा विचार आपल्या मनात आला की हे वैद्यभवांचं पुराण संपलं की जेवायला जायचं आहे, तर आपण काय करणार आहात? जेवायला जाताना हात धुणार, बुफेच्या प्लेटवरची डिश उचलणार, ती तिथल्याच नॅपकिननी स्वच्छ पुसणार, त्यांनी पुसून ठेवलेली असली तरी. 2 वाट्या घेणार, त्याच्यामध्ये काय असेल ते पुढे पापड, लोणची, लोणचं डावीकडे, मीठ समोर, असं वाढत जाणार ना. हा प्रत्येकाचा एकेकाचा पॅटर्न आहे, राईट? सो आता थॉट आला की मला जेवायला जायचंय, त्याच्यावर ॲक्शन झाली, डिश घेतली, पुसली, त्याच्या आधी हात धुतले, राईट? जेव्हा जेव्हा ही ॲक्शन तुम्ही रिपीट कराल त्यावेळेला असंच कराल ना. जिथे कुठे बुफेला जाल, आज इथे जेवताय, उद्याही इथेच जेवणार आहोत, संध्याकाळी इथेच जेवणार आहोत, मग आपापल्या घरी गेल्यावरती लग्नाला जेवणार आहोत, कोणाच्या तरी लग्नात किंवा घरी जेवणार आहोत. पॅटर्न तोच आहे. सो ही ॲक्शन काय होते? रिपीट होतीये. याच्यातनं हॅबिट फॉर्मेशन होते, बरोबर? अशा अनेक हॅबिट्स मिळून कॅरेक्टर तयार होतं. आणि कॅरेक्टर म्हणजे तुमची पर्सनॅलिटी असते. आत्ता बोललो तेच मी इथे सांगतोय. वर्ड्स, ॲक्शन्स. ॲक्शनला स्पेसिफिक मिनिंग होतं ना. जेवायला चला असं म्हटल्यावरती आपण डायनिंग रूमकडे जाणार आहोत, गाडीला किक मारून घरी नाही जाणार आहोत, बरोबर ना? सो प्रत्येक शब्दाला एक स्पेसिफिक मिनिंग आहे. मी मिनिंग म्हणतो म्हणजे अर्थ, बरोबर? त्याचा वेगळा अर्थ काढू नये. असे अनेक शब्द मिळून एक सेंटेन्स बनतं. सेंटेन्स म्हणजे हॅबिट. अनेक सेंटेन्सेस मिळून एक पॅराग्राफ बनतो आणि अनेक पॅराग्राफ मिळून एक स्टोरी बनते. हे असं सॅम्पल माझ्याकडे परवाच्या दिवशी आलं होतं. ही एक स्टोरी लिहून दिलेली आहे, राईट? अजूनही एक आलं होतं. हे रिसेंट आहे, या आठवड्यातली आहेत सगळी सॅम्पल्स, या किंवा मागच्या आठवड्यातली. मग आता व्हॉट इज ग्रॅफोथेरपी? जसं पूर्वानी मगाशी सांगितलं की हस्ताक्षरात बदलून, हस्ताक्षर लिहिण्याची लकब बदलून आपण स्वभावात बदल करू शकतो. सो
So graphology is an art and science of suggesting changes in strokes of writing style leading to habit formation. मगाशी जी आपण क्रोनॉलॉजी बघितली सिमिलर तशीच. टू अचीव डिझायर्ड ट्रान्सफॉर्मेशन, रिव्हर्सिंग लिंकेज बिटवीन ॲक्शन अँड हँडरायटिंग थ्रू प्रोसेस इन माइंड. म्हणजे काय मी सांगतो. मगाशी जेव्हा मी म्हटलं की ए काढायला सांगितल्यावरती काय झालं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून नर्व्सला आज्ञा गेली, नर्व्समधून फिंगर्सला आली आणि फिंगर्स त्याच पद्धतीने वळले आणि पेनातनं ए उमटला. राईट. सो रिव्हर्स लिंकेज म्हणजे काय तर मी इतके दिवस ते पुढच्या उदाहरणातनं सांगतोच, पण मी इतके दिवस ए असा काढत होतो आडवा, आता मी उभा काढायला लागलो, ठरवून काढायला लागलो. त्यामुळे माझ्या स्वभावामध्ये बदल होईल का? इथे माझं संशोधन कामाला आलं. थोडक्यात काय तर ग्रॅफोथेरपी म्हणजे लिहिण्याची लकब विशिष्टरित्या बदलून स्वभावात घडवून आणलेला चांगला बदल. लेट अस ॲस्युम की असा ए लिहिणारी व्यक्ती ही सकाळी 5:30 वाजता उठते. असा ए लिहिणारी व्यक्ती 7 वाजता उठते. आणि ह्या 7 वाजता उठणाऱ्या व्यक्तीला वाटलं की मला 5:30 वाजता उठायचं आहे 1 तारखेपासून. म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले, ॲक्शन्स घेतले. ॲक्शन्स काय घेईल? ॲक्शन सांगा. समजा तुम्हाला उद्या 5:30 वाजता कृष्णा सरांनी सांगितलं की आपल्याला ग्राउंडवरती योगा करायचा आहे, तर काय कराल? गजर लावाल. अजून रिसेप्शनला सांगाल वेकअप कॉल द्यायला. सो दीज आर टाईप ऑफ ॲक्शन्स. त्याला स्पेसिफिक मिनिंग आहे ना. तुमचा गजर जर 5:30चा तुम्ही लावला तर तो 5:29.58 वाजणार नाही, तो 5:30लाच वाजेल. 5:30:02 वाजणार नाही, तो 5:30ला वाजेल. सो इट हॅज गॉट अ व्हेरी स्पेसिफिक मिनिंग. सो हा थॉट माझ्या मनामध्ये आला की 5:30 वाजता उठायचंय. त्याच्यावरती मी ॲक्शन घेतली गजर लावण्याची, बायकोला सांगण्याची अमुक तमुक मला उठव, आईला सांगण्याची. आणि असं एक 20-25 दिवस घडलं. तर तुमच्या असं लक्षात येईल की 30व्या दिवशी कदाचित तुम्हाला गजराच्या आधी 1 मिनिट जाग आलेली असेल. व्हॉट इज दिस? हॅबिट. युअर हॅबिट ऑफ गेटिंग लेट, वेकिंग अप लेट हॅज ट्रान्सफॉर्म्ड टू गेटिंग ॲट 5:30. राईट. म्हणजे तुमच्या कॅरेक्टरमध्ये बदल झाला ना. इतके दिवस तुम्ही 7 वाजता उठत होतात, आता 5:30 वाजता उठायला लागलात. श्रेयाताईंना आत्ताच झोप लागलेली दिसते. थोडक्यात आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बदल घडला. मी जस्ट हँडरायटिंगचे काय प्रकार आहेत ते सांगतो. आपण 4 रेघी आकड्या वयांवरती ABCD शिकलो. राईट. त्याला वरच्या 2 लाईन्समध्ये आम्ही ग्रॅफॉलॉजिस्टच्या भाषेत अप्पर झोन म्हणतो. मधल्या 2 लाईनच्या मध्येची जागा आहे त्याला मिडल झोन म्हणतो. आणि खालच्या 2 लाईनमध्ये जी जागा आहे त्याला लोअर झोन म्हणतो. तिथे माणसाचं चित्र काढलंय. मी थोडंसं अजून पुढे येऊन उभा राहतो. वाय मी असा उभा राहिलो. इथे माझी ही 3री लाईन. ऐकू येत आहे ना? माझे हात आणि पाय या 3ऱ्या लाईनच्या खाली आहे. बरोबर आहे. याला लोअर झोन किंवा आमच्या भाषेत अजून ऍक्टिव्हिटी झोन पण म्हणतो. वाय तर हात आणि पाय हलवल्याशिवाय कुठलीच ऍक्टिव्हिटी घडूच शकत नाही. मी जरी ठरवलं की मला 5:30 वाजता उठायचं आहे, जोपर्यंत मी हातात मोबाईल घेऊन गजर लावत नाही आणि गजर वाजल्यावर पायाने गादीच्या बाहेर येऊन उठत नाही, तोपर्यंत मला ही सवय घडत नाही. जनरली एक 4 प्रकारांनी अक्षरं लिहिली जातात. मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दाखवतो. लाईट लावणार का त्यातला?
हा टी आहे, हे नॉर्मल रायटिंग आहे. हे रिट्रेस्ड आहे. म्हणजे काय झालं, मी आधी खालून वर गेलो आणि वरून खाली आलो विथ सेम पाथ. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज रिट्रेस्ड रायटिंग. हा पण टीच आहे, याला लूप असं म्हटलंय. हा पण टीच आहे, याला बलून म्हणतो आम्ही. याची रिलेटिव्हिटी आहे, त्याच्या खोलात आत्ता जायला नको. या प्रत्येक स्ट्रोकचा आपल्या स्वभावाशी वेगळा संबंध आहे, एवढं तुम्ही आत्ता लक्षात ठेवायला हरकत नाही. आता मी काही डब्ल्यूचे प्रकार घेतो. दिसणार का पण? हा बहुतेक परमनंट आहे, पण तो काळा उठत नाहीये. दिसतायत? क्षणभर आत्ता हे विसरून जा. हा जो पहिला डब्ल्यू आहे ना, तो कसा आहे? शार्प आहे ना. आत्ता मी तिथे टेकून उभा होतो, माझ्या इथे वळ आला, कारण त्याला शार्प एज आहे. म्हणजे काय होत असेल, असा जो रायटर आहे तो काय करत असेल, ही इज व्हेरी शार्प. बेसिक डब्ल्यू काय सांगतो, तर डब्ल्यू शोज हाऊ यू बिहेव विथ फिमेल्स इन युअर लाईफ वेन इट इज अ मेल रायटर. वेन इट इज अ फिमेल रायटर, हाऊ इट बिहेव विथ विमेन इन हर लाईफ. असं आम्ही शिकलो. पण गेल्या 4-5 वर्षाच्या माझ्याकडच्या जे हँडरायटिंग सॅम्पल्स आले, त्याच्यातनं मला असं जाणवलं की इट इज टू बी को रिलेटेड. म्हणून मी त्याच्यात थोडासा अजून डिटेल अभ्यास केला. मग असं लक्षात आलं की डब्ल्यू शोज हाऊ यू बिहेव विथ फिमेल्स इन युअर लाईफ ॲज वेल ॲज मेल्स इन युअर लाईफ फॉर अ मेल रायटर अँड विजाविज फॉर फिमेल रायटर्स. मग आता हा शार्प रायटर आहे, म्हणजे तो कसा बिहेव करत असेल? He must be very sharp in behaving with colleagues, male and female both. हे काय आहे? इंजिनिअरिंग भाषेत आम्ही याला शॅम्पर म्हणतो. राउंडिंग आहे. सो इज व्हेरी स्मूथ, केअरिंग. हा येतो, त्याच्यावरती येतो. हे काय आहे? इट इज अ कॉम्बिनेशन. मग आता या कॉम्बिनेशनचा थोडासा डिटेल सांगण्यासाठी आपण डावीकडून उजवीकडे लिहितो ना. मग हा डावीकडचा शार्प आहे, म्हणजे त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या कोणी लेडीज किंवा जेंट्स आलेले आहेत त्यांच्याबरोबर तो शार्पली बिहेव करतोय. पण नवीन स्ट्रेंजर्स जर आले तर ही इज क्वाईट सोबर और स्लो किंवा पॅशनेट, केअरिंग. हे इथे त्याच्याबरोबर उलट. इथे एक नॉट आली आहे. पदराला गाठ कधी बांधतो? लक्षात ठेवण्यासाठी. सो ह्या व्यक्तीने त्याच्या लेफ्ट साईडला आहे,
सो त्याच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या कोणी व्यक्ती आलेल्या आहेत त्यांच्याविषयी काहीतरी खुणगाठ मनामध्ये बांधली. हा लेफ्टला आहे, हा राईटला आहे. म्हणजे त्याच्याशी ज्या कोण व्यक्ती इंटरॅक्ट होत आहेत त्यांच्याविषयी जी काय माहिती त्यांनी मिळवली आहे त्याच्यातनं काहीतरी एक माइंडसेट त्यांनी डोक्यामध्ये तयार करून ठेवला की ही व्यक्ती अशी आहे किंवा अशी असू शकेल. हा पण डब्ल्यूच आहे. आता हा असा पण काढू शकतो ना. शार्पवाला काही फरक पडत नाही. आपल्याला हे समजून घ्यायचंय. हा जो स्ट्रोक आहे पर्टिक्युलरली हा डब्ल्यूचा वरचा तो काय दाखवतो. त्यांनी त्या डब्ल्यूला कव्हर केलंय ना. सो प्रॉबॅबली दिस रायटर मस्ट बी केअर टेकिंग. त्याच्या आयुष्यात ज्या कोण व्यक्ती आहेत त्यांच्याशी तो खूप काळजीपूर्वक वागतो, त्यांची काळजी घेतो. काळजी कोणाची घेऊ? लहान मुलीची घेऊ ना आपण, लहान मुलाची पण घेऊ, कारण त्यांना अनुभव नाही आहे. सो अशी लिहिणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या स्त्री आणि पुरुषांची काळजी घेणारी असते. याच स्ट्रोकला आम्ही कव्हरिंग स्ट्रोक पण म्हणतो. व्हॉट इज कव्हरिंग? आता माईक मला लपवायचा आहे तर मी पान इथे घेतलं, हे कव्हर केलं ना. दॅट पर्टिक्युलर स्ट्रोक शोज की ज्या कोण व्यक्ती त्या रायटरच्या आयुष्यात आहे त्यांना तो कव्हर करतोय, काहीतरी लपवतोय जगापासून. या सगळ्या ट्रेड्स या रायटिंगमध्ये कमीत कमी 3 ठिकाणी रिपीट होतात. एका स्ट्रोकवरून कधीही कोणाविषयी स्वभाव सांगितला जात नाही. त्याच्यासाठी 3 किंवा 4 ठिकाणी ते येतच, कारण स्ट्रोक इज स्ट्रोक. मग आता लपवण्यासारखं काय असू शकेल? पॉसिबल आहे एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप. आता घरी जाऊन जर का तुम्ही आपल्या नवऱ्याचं किंवा बायकोचा डब्ल्यू चेक केला मला फोन करू नका. मला फोन बंद ठेवायला लागेल. करेक्ट असं नसतं. त्याचा दुसरा अर्थ मी असा काढतो की ज्या अर्थी तुमचा नवरा किंवा तुमची बायको असा स्ट्रोक काढतेय त्याचा अर्थ तुम्हाला त्याच्या पाठिंब्याची गरज आहे. गॉट इट? असा पण अर्थ आहे ना. मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे का तो तुम्हाला पाठिंबा देतोय हे मला अजून 2-3 ठिकाणी चेक केल्याशिवाय मी तसं प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा तुमच्या स्वभावाविषयी तसं बोलू शकत नाही. मला वाटतं एक 3-4 महिन्यापूर्वी कोल्हापूरच्या प्रज्ञा देशपांडे आहेत का ते आत्ता इथे? प्रिया देशपांडे. ओके, त्या नाही आहेत. एक 8 दिवसापूर्वी मला सुनील माने सरांनी हे हँडरायटिंग पाठवलं होतं व्हॉट्सॲपवरून. त्याचं मी ॲनालिसिस करून त्यांना पाठवलं होतं. तर ते फक्त उभे राहून जर सांगू शकलेत की मी किती टक्के बरोबर आहे तर आय विल बी प्लीज सर. 100%. थँक्यू सर. प्रज्ञाताईंचं जे होतं त्याच्यात त्यांनी प्रियाताईंचं जे होतं कुठल्या तरी परिचयावरती त्यांनी एक त्यांच्या डायरीतला फोटो काढून टाकला होता ज्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलं होतं. त्या लिहिण्यावरून मी त्यांचे 7 पॉईंट काढून पाठवले होते आणि त्यांनी मला सांगितलं तुमचे 5.5 बरोबर आहेत. त्याच्यात एक असं मी सांगितलं होतं की त्यांच्या डाव्या पायाला काहीतरी दुखतंय किंवा खुपतंय. ते म्हणले डाव्याने उजव्याला, म्हणून त्यांनी त्याचा अर्धा गुण माझा कमी केला.
तुम्ही सांगू शकता मॅडम. हो सांगा की. नमस्कार, मी प्रिया देशपांडे कोल्हापूरहून आली आहे. मला वाटतं साधारण माझं परिचय सत्र झाल्यानंतर माझा आणि वैद्य सरांचा संपर्क झाला होता आणि त्यांनी आवर्जून मला हस्ताक्षरावरून ते काही स्वभाव वर्णन वगैरे सांगतात असं आमचं बोलणं व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये झालं आणि खरोखरच त्यांनी सरप्रायझिंगली खूपच अचूक काही तर मलाही माहिती नसलेल्या गोष्टी सांगून मला चकित केलेलं आहे आणि मलाही माहिती नसलेलं पण पटलेल्या. तर त्यांचं जे हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखणं किंवा त्यावरून काही सल्ला मार्गदर्शन करणं हे खरोखरच वाखाणण्याजोगं कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि मला वाटतं आपल्या सर्व सदस्यांनी समूह सदस्यांनी पण त्याचा अनुभव घ्यायला हरकत नाही. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं. माझं बोलणं संपलंय त्यामुळे मी तुमचा अतिशय मनःपूर्वक आभार मानतो. कृष्णा सरांनी आणि या संमेलनाच्या सर्व संचालक टीमनी मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तुमच्या मनात प्रश्न आहेत, शंका आहेत, मी पण आहेच इथे. शंका असतील आणि कृष्णा सर परमिट करत असतील तर आय एम रेडी टू आन्सर दोज. थँक्यू.